ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण. संपूर्ण शिवपुराणमध्ये आपण बघत आहोत सतीखंड. आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की शिव आणि दक्षांमध्ये कशा प्रकारे वादविवाद झाला, त्याचप्रमाणे दक्षाने आयोजित केलेल्या महायज्ञामध्ये नक्की काय झाले हे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. धर्मदेव नारदांना सांगतात की पुरातन काली मुनिजनांनी पवित्र प्रयागक्षेत्री मोठा यज्ञ केला. या यज्ञामध्ये सनकादी मुनी, ब्रह्मज्ञानी, श्रेष्ठ ऋषी, प्रजापती या सर्वांचा सहभाग होता. धर्मदेव देखील त्यांच्या परिवाराला घेऊन तेथे हजर होते. विविध विषयांवर या महायज्ञामध्ये चर्चा सुरू होती. त्याचवेळी यज्ञामध्ये भाग घेण्यासाठी शिव देखील रुद्रगणांबरोबर तेथे आले होते. त्याचवेळी प्रजापती दक्ष देखील यज्ञासाठी तेथे आले होते. त्यांना ब्रह्मांडाचे अधिपती बनवले गेले. त्यांनी नमस्कार केला, आसनस्थ झाले. उपस्थित ऋषीमुनींनी देखील त्यांना नमस्कार केला. भगवान महादेव तेथे बसले होते. ते उभे राहिले नाहीत आणि त्यांनी नमस्कार केला नाहीत, म्हणून दक्षांना अतिशय राग येतो आणि ते म्हणतात की स्मशानात वास करणाऱ्या रुद्राला मी यज्ञातून बहिष्कृत करतो. त्याला यज्ञात भाग हा घेता येणार नाही किंवा त्याला यज्ञामध्ये भाग हा मिळणार नाही. धर्मदेव नारदांना म्हणतात की नारदा, क्रोधामुळे विवेक हा नाहीसा होतो आणि दक्षाने अभिमानामुळे रुद्रदेवांची अतिशय निंदा केली. ते तत्पर परब्रह्म आहे हेच त्याच्या लक्षात आले नाही आणि दक्षाबरोबर यज्ञामध्ये सहभागी असलेल्या आणि दक्षाबरोबर असलेल्या अनेकांनी देखील शिवजीची निंदाही केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या नंदीला ही घटना बघून अतिशय राग आला. नंदीचे डोळे अतिशय लालबुंद झाले आणि तो दक्षाला म्हणाला की तू मनामध्ये अहंकार धरून महादेवांना यज्ञातून बहिष्कृत केले आहेस. खरं तर महादेवांच्या स्मरणाने यज्ञ हे सफल होत असतात. त्यांच्यामुळे तीर्थ हे पवित्र होतात. त्या शिवलिंगास तू शाप देतोय, जो या जगाचा निर्माता आहे, पालन करता आहे, संहार करता आहे. त्या रुद्ररूप देवादी देवाला तू कसा काय शाप देऊ शकतो? नंदीचे हे बोलणे ऐकल्यानंतर दक्षाला खूप राग येतो आणि तो म्हणतो की शिवालाच नाही तर तो रुद्रगणांना देखील शाप देतो. तुम्ही आजपासून वेदबाह्य व्हाल, महर्षी तुमचा त्याग करतील. जेव्हा रुद्रगणांना शाप दिला जातो तेव्हा नंदीला अतिशय अजून राग येतो आणि तो म्हणतो की तुला विश्वतत्वाचे जराही ज्ञान नाही का? तू रुद्रगणांना व्यर्थ शाप दिला. तुम्ही वेदामध्ये पारंगत व्हाल, पण वेदांचा अर्थ तुम्हाला कळणार नाही. तुम्ही सतत वादविवाद करत राहाल, कामक्रोधाने युक्त व्हाल. तुम्ही नेहमीच दरिद्री राहाल. दान कसेही मिळेल याकडेच फक्त तुमचे लक्ष राहील. अशा प्रकारे संतप्त होऊन नंदी दक्षाला शाप देतात आणि ब्राह्मणाला देखील शाप देतात. शंकरांनी नंदीला समजावतात की मीच यज्ञकर्म आहे आणि यज्ञाची अंगे मीच आहे, म्हणून तू आत्मनिष्ठ हो आणि स्वस्थ राहा, असे शिव नंदीला समजावतात. शिवजीच्या उपदेशामुळे नंदी हा शांत होतो. शिवजी आपल्या प्रिय पार्श्वांसह आपल्या स्वस्थानी निघून जातात. दक्ष आणि बाकी ब्राह्मण रागांनी तेथून निघून जातात. दक्षाची बुद्धी भ्रमिष्ट झाली होती. तो शंकराची निंदा करू लागला होता. ब्रह्मदेव नारदांना सांगतात की पुढे काही दिवसांनी दक्षाने महान यज्ञाचे आयोजन हा दक्ष करतो आणि त्याच्या निमंत्रणावरून देवऋषी, महर्षी आदी सर्व मान्यवर मंडळी तेथे उपस्थित झाली. ब्रह्मदेवाला आणि विष्णूला देखील त्या यज्ञामध्ये निमंत्रित केले जाते. ब्रह्मदेव आणि विष्णू दोघेही परिवारासह तेथे उपस्थित होता. दक्षाने आलेल्या सर्व लोकांचा सन्मान करतो. कणखल तीर्थामध्ये हा यज्ञ सुरू होतो. भृगू आणि श्रेष्ठ तपस्वी यांचे ऋषित्व होते. भगवान विष्णू अधिष्ठाता होते. त्या यज्ञाचा वेदोक्त विधी काय होता तर अनेक ऋषीमुनी यात यज्ञामध्ये सहभागी हे झाले होते. यज्ञाने गंधर्व, सिद्ध, विद्याधर,
12 आदित्यांचे गण तसेच नागांनाही या यज्ञामध्ये बोलवले होते. पृथ्वीवरील अनेक राजे आपले मित्र दरबार घेऊन या यज्ञासाठी आले होते. वसु देखील या यज्ञासाठी आले होते. सर्वांचे आगमन झाल्यावर दक्षाने शास्त्रविधीप्रमाणे यज्ञदीक्षाही घेतली. स्वस्ती वाचन झाल्यावर तो पत्नीसह आसनावर आरूढ झाला. दक्षाने सर्वांना आमंत्रण दिले होते, पण शंकरांना मात्र या यज्ञासाठी आमंत्रण दिले नव्हते. यज्ञाला सुरुवात झाली, पण भगवान शंकर नाही हे पाहून परमशैव व दतीची अतिशय क्रोधायमान झाले. ते सर्वांना विचारत होते, मी तुम्हा सर्वांना नमस्कार करतो. तेथे देवेश्वर श्रेष्ठ तपस्वी असे सर्वजण उपस्थित आहे, तर मग भगवान शिव का नाहीत? त्यांच्याविषयी यज्ञाला शोभा येणार कशी? शिवजींना सतीसह मोठ्या सन्मानाने येथे आणले पाहिजे, तर हा यज्ञ पुण्यवान होईल. दधीचे हे बोलणे ऐकल्यानंतर दक्षाला राग येतो आणि दक्ष म्हणतो की भगवान विष्णू येथे उपस्थित आहे. असे असताना यज्ञात कशाचीच कमतरता राहणार नाही. लोक पितामह ब्रह्मदेव देखील येथे आहे. इंद्र महान ऋषी देखील येथे जमले आहे. तर मग रुद्राची का आवश्यकता आहे? ब्रह्माजीच्या सांगण्यावरून माझी कन्या मी रुद्राला दिली. त्यांना बोलवण्याचा तुम्ही आता इथे विषय काढू नका. त्यांच्याशिवाय हा यज्ञ सफल होईल एवढीच माझी प्रार्थना आहे. दक्षाचे हे अहंकारी बोलणे ऐकल्यावर दधीला खूप राग येतो आणि ते उठून उभे राहतात आणि दक्षाला म्हणतात की दक्षा, तू एवढा मूढ असशील असे मला कधीच वाटले नव्हते. परम कल्याणकारी शिवांना तू बोलवले नाहीस, त्यामुळे तू यज्ञ आधीच भंग केला आहेस. तू रुद्राची अवहेलना केलीस, त्यामुळे तुझा विनाश हा निश्चित होणार. एवढे बोलून दधीची यज्ञमंडपातून निघून जातो. त्यांच्या मागोमाग अनेक ऋषीमुनी देखील निघून जातात. दक्षाला याचे काही सुद्धा वाटत नाही. दक्ष म्हणतो, बरे झाले, मला पाहिजे होते तेच घडले. आता तुम्ही सर्व देवांनी आणि ब्राह्मणांनी हा यज्ञ तडीस नेवा अशी माझी इच्छा आहे. दक्षाच्या सांगण्यावरून नंतर देव ऋषी मुनींनी यज्ञकार्य हे पुन्हा सुरू करतात. देवतांचे पूजन करतात आणि यथाविधी हवन हे सुरू करतात. ब्रह्मदेव पुढे नारदांना सांगतात की ज्यावेळी सर्व देव आणि ऋषी उत्साहाने दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात जात होते, त्यावेळी सती ही गंधमादन पर्वतावरील धारागृहात आपल्या सख्यांसह क्रीडा करत होती. याविषयीची तिला अजिबात देखील कल्पना नव्हती. तिने उत्तम शृंगार करून रोहिणीला चंद्रासमवेत कोठेतरी जात असताना पाहिले आणि ती आपल्या सखीला विजयाला म्हणते की चंद्रदेव आणि रोहिणी हे कोठे चालले आहेत ते त्यांना विचारतो. त्यावेळी सतीच्या आज्ञेनुसार सतीची सखी विजया ही चंद्राजवळ जाते आणि विचारते की तुम्ही उभयंता कोठे चालला आहात. त्यावेळी चंद्रदेव म्हणतात की यज्ञ उत्सवासाठी दक्षाचे निमंत्रण आल्यामुळे आम्ही यज्ञासाठी तिकडे चाललो आहे. हे ऐकल्यानंतर विजयाला सतीच्या सखीला अतिशय आश्चर्य वाटते आणि ती सतीला हा सर्व वृत्तांत ती सांगते. सती विचार करू लागते, माझ्या घरी एवढा मोठा उत्सव आहे असताना मला व रुद्राला का बोलवले गेले नाही? असे काय घडले की ज्यामुळे मला बोलवले नाही? मी तर आईवडिलांची लाडकी मुलगी आहे. आपण आता शिवजींना विचारावे असा तिने विचार केला आणि ती शिवांकडे गेली. त्यावेळी शंकर तिला विचारतात की सती, काय झाले मला सांग. त्यावेळी ती विचारते की माझ्या वडिलांकडे महायज्ञाचे आयोजन केले गेले आहे. सर्व देव देवता ऋषीमुनी तेथे जमले आहेत. भक्तही मोठ्या संख्येने उपस्थित आहे. असे असताना तुम्ही यज्ञाला का येत नाही? तुम्ही माझ्याबरोबर यज्ञाला यावं अशी माझी इच्छा आहे. सतीचे विचार ऐकून शिवजींना प्रयाग क्षेत्रामध्ये घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली. ते सतीला म्हणाले की तुझे पिताश्री माझ्याबरोबर वैरभावाने वागतात. त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल द्वेष आहे. त्यांच्या बाजूने बोलणारे देव आणि ऋषी या यज्ञासाठी गेले आहेत. बोलवल्याशिवाय कुठेही जाणे योग्य नाही. तेथे आपला अपमान झाला तर तो आपल्याला सहन होत नाही. अपमानाचे बाण हे अंतरंगामध्ये रुतून बसतात. आपल्या शत्रूंना शब्द हे शस्त्र
जपून बोलावे याची जाणीव नसते. त्यावेळी सती म्हणते की आपण सर्वांचे परमेश्वर आहात. तुमचा महिमा हा आघात आहे. तुमच्या उपस्थितीमुळे यज्ञ हे सफल होतात. हे सर्वांना माहीत असून देखील माझ्या पिताश्रींनी तुम्हाला का बोलवले नाही? मला त्यांच्याकडून हे समजून घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही मला यज्ञाला जाण्याची परवानगी द्या. त्यावेळी शिव म्हणतात की तू तेथे जावेस असे मला अजिबात वाटत नाही. तुझा तेथे अपमान होईल. तुला तेथे जायचे असेल तर माझी हरकत नाही, पण तू महाराणीसारखी नटून थटून नंदीवर आरूढ होऊन जा. शिवच्या या आज्ञेप्रमाणे सती नंदीवर आरूढ होऊन दक्षाच्या यज्ञस्थानाकडे निघाली. तिच्याबरोबर अनेक रुद्रगण देखील गेले. यज्ञस्थळी रुद्रगण आणि सती हे पोचल्यानंतर सतीचा कशा प्रकारे यज्ञस्थळी अपमान होतो हे आपण पुढील भागात बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.